मी त्यांना हे मागणी केली की ह्याच्या फास्ट ट्रॅक मध्ये घेऊन जे त्याच्यात दोषी आहे त्या लोकांना कठोर ते कठोर सजा व्हावी। सर त्याच वेळी जर आता आपण बघितलं तर इन्व्हेस्टिगेशन मध्ये नवीन नवीन खुलासे समोर येत आहेत। जी सी आहे ती वेगवेगळे आरोप करते। आरोप असा देखील आहे की अर्थात केतनला तो वीक घालायचा, याच्यामध्ये किती तथ्य आहे म्हणून तो तिला आवडत नव्हता, असे वेगवेगळे खुलासे समोर येत आहेत, असे आरोप होत आहेत। सर केतनला एक वीकचा पॅच होता, पण हे लग्न ठरवायच्या अगोदरच त्याला सांगितलेलं होतं। बिकॉज ऑफ त्याच्या ते काही मेडिकलच्या याच्यामुळे एक छोटासा पॅच होता आपल्याला वीकचा, पण ते लग्न ठरवायच्या अगोदर सगळं काही क्लिअर सांगून दाखवलं गेलं होतं। व्यतिरिक्त तुम्ही आज तपासात कुठेही बघितलं तर कुठेही असं दिसत नाही की त्यांनी कधी सांगितलंय या त्या गोष्टीसाठी नकार दिलाय। पण तिच्यासाठी लय सोपं होतं ना सर नकार देणं। माझ्या मुलाची हत्या करायची गरजच नव्हती ना। माझा 26 वर्षाचा मुलगा त्यांनी कशामुळे मला माहित नाही, पण त्याच्या प्रेमीने त्यांनी हत्या केली हे माझ्यासाठी दुर्दैवी आहे सर। मला वाटतं ह्याच्यात अजून काही लोक इन्व्हॉल्ड असतील प्लॅनिंग मध्ये यामध्ये। या संदर्भात काही माहिती असू शकते असं वाटतं का तुम्हाला? मे बी असू शकेल सर, कारण की त्या भावाच्या खूप जवळ होती ते, तिला माहिती असायला पाहिजे असं मला वाटतं। म्हणजे या प्रिया संदर्भात त्याला माहिती होती, म्हणजे चेतन संदर्भात? हो, तो त्याचा मित्र होता ना। कोण? चेतन साहिल, शियाचा भाऊ साहिल आणि चेतन हा मित्र होते। मित्र म्हणजे या गोष्टीची कल्पना, अफेअर बद्दलची कल्पना होती त्यांना, असायला पाहिजे 100%। सर काय आता तुम्ही पुढं तपासात तुम्ही सातत्याने एसपींना देखील भेटतायत, नवीन नवीन खुलासे या ठिकाणी समोर येत आहेत। तो हाताने इशारे करत होती, एकच त्या स्पॉटला पोहोचले आणि त्यांनी दोघांनी मिळून धक्का दिला, वेगवेगळे खुलासे आणि कोर्टामध्ये आणि बॉडी लँग्वेज वरून तुम्हाला काय वाटतं? सर सर्वात अगोदर तर मला न्यायव्यवस्थेवर पूर्ण भरोसा आहे। त्यानंतर LCB टीम, लोणावळा क्राईम टीम आणि आपले SP साहेब श्री गिल साहेब त्याच्यावरती खूप चांगला काम करत आहेत। म्हणजे ते अति त्याच्यावर कष्ट घेऊन ते काम करतात, त्यांचा आभार। पण अजून पण त्यांच्यात खुलासे आहेत, ते त्यांच्यावर वर्किंग करतायत। CCTV मध्ये त्यांना दिसतंय भरपूर काही, त्यांनी मला ते सांगितलं नाही अजून, फक्त एवढं म्हणले की आहे, एवढं मला माहिती आहे। सर त्याचबरोबर सिया ही लिकर देखील पीत होती, हे वारंवार समोर येतं। याच्या अगोदर देखील काही व्हिडिओ समोर आलेले, हे सगळं माहिती होतं का सर तुम्हाला? नाही, आम्हाला माहित नव्हतं सर की ते, आम्हाला तर उलटा त्यांच्या घरच्यांनी आश्वासन दिलं की ते अजिबात लिकर पेत नाही, पार्टीला जात नाही, हे नाही, हे पहिलेच आश्वासन दिलं होतं त्याने। पण आता ह्या सगळ्या गोष्टी समोर येत आहेत। अतिशय धक्कादायक अशा प्रकारची घटना आहे, अनाकलनीय अशा प्रकारची घटना आहे। खरं म्हणजे कुठेतरी समाज म्हणून आपल्याला विचार करण्याची आवश्यकता आहे की शिकल्या सवरलेल्या चांगल्या घरच्या मुला मुलींमध्ये अशा प्रकारची दुर्बुद्धी आणि अशा प्रकारची सूडबुद्धी ही नेमकी का तयार होते, याच्या पाठीमागची कारणं काय आहेत? मला असं वाटतं की याला केवळ गुन्हेगारीचा अँगल नाही तर एक सामाजिक अँगल देखील आपल्याला त्याच्यामध्ये बघावा लागेल आणि समाजाची पण एक स्ट्रॉंग व्यवस्था उभी करावी लागेल की अशा पद्धतीची सूडबुद्धी या इतक्या तरुण वयातल्या मुलींमध्ये मुलांमध्ये तयार होऊ नये। पण एकूणच ही घटना अत्यंत धक्कादायक आहे।